नेमकं काय आहे? तर आता रुद्रने जे केलं तेच. त्याने काय केलं, एका बोटाला प्रमाण दिलं. बोट एकच आहे पण त्याला 10 असं प्रमाण दिलं त्याने. त्यामुळे दुसऱ्या बोटाचं प्रमाण 10 आणि 10 20 झालं. आणि तिसऱ्या बोटाचं 10 म्हणून 30 झालं. 10 20 30. जेव्हा आपण आपल्याला जास्त वस्तूंचा, जास्त संख्येचा अभ्यास करायचा असतो, मोजणी करायची असते, तेव्हा आपण त्याचं छोट्या घटकात रूपांतर करतो.